थकीत मालमत्ता कर व गाळे भाडे न भरल्यानं गाळे सील तसेच नळ पाणी पुरवठा खंडित करण्याची जोरदार कारवाई सुरू. नागरिकांनी त्वरित थकीत मालमत्ता कर, गाळे भाडे, पाणी पुरवठा कर भरून सहकार्य करण्याचं आवाहन. आर्थिक वर्ष सन 2025-26चं मालमत्ता कर तसेच नगर परिषद मालकीचे थकीत गाळे भाडे विहित अंतिम मुदतीत भरणा न केल्यानं थकबाकीदार यांच्यावर महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत अधिनियम 1965 अन्वये गाळे सील तसेच नळ संयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येते. तरी उर्वरित नागरिक तसेच कर थकबाकीदार यांनी तात्काळ नगर परिषद कार्यालयावर येऊन आपला कर भरणा करावा व कटू कारवाई टाळावी असं आवाहन नवापूर नगर परिषदेचे कर निर्धारण व संकलन विभाग स्वप्नील मिसाळ यांनी केले. माझं नाव स्वप्नील मिसळ, कर निरीक्षक नवापूर नगर परिषद. आर्थिक वर्ष 25-26 या वर्षाचे नागरिकांना आम्ही मालमत्ता कराचे व पाणीपट्टीचे देयक ऑगस्ट ते सप्टेंबर फार तर नोव्हेंबरपर्यंत आम्ही त्यांना ते वितरित केले होते. सदर आर्थिक वर्षाची वसुली ही अत्यंत कमी असल्याने वरिष्ठ कार्यालयांपासून आम्हाला सक्त ताकीद व निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या हिशोबाने आम्ही महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965च्या कलम 150 ते 160 या तरतुदीन्वये थकीत करदाते जे आहेत त्यांचे गाळे सील करणं किंवा थकीत गाळे भाडे असतील तर त्या संबंधितांचे गाळे सील करणं व नागरिकांचे जप्ती तसेच नळ संयोजन खंडित करण्याची कारवाई ही चालू केलेली आहे. तरी आम्ही डिसेंबरपर्यंत त्यांना मुदत दिली होती व नागरिकांच्या विनंतीनुसार त्यांना वाढीव मुदतही दिली होती. आता सर्व मुदती या संपल्या असून नागरिकांनी तात्काळ नगर परिषद कार्यालयात येऊन आपला आर्थिक वर्षाचा कर भरणा हा विहित मुदतीत देऊन नगरपालिकेत सहकार्य करावे व संभाव्य कटू कारवाई टाळावी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर.